आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि या दोघांचं लग्न सगळ्यांसमोर लावून द्या. बरोबर आहे. नाहीतरी आधी यांचं लग्न झालेलंच आहे. आता सर्वांच्या आशीर्वादाने होईल. आणि जर हे लग्न नाही झालं तर तुम्ही दुसरं लग्न लावत होता अशी निखिल कंप्लेंट करेल. आणि मग तुमच्या सगळ्या फॅमिलीला जेलमध्ये जावं लागेल. तसे इथे बरेच साक्षीदार आहेत. बघा, तुम्हीच निर्णय घ्या. नाही, मी या भिकाऱ्याशी लग्न करणार नाही. रेश्मा, लग्न झालंय आधीच, फक्त सगळ्यांसमोर व्हायचं बाकी आहे. नाही बाबा, बाबा मला नाही ह्याच्याशी लग्न करायचंय. तुम्ही प्लीज काहीतरी बोला ना. ते काय करणार आहे? चूक तुझी आहे. आणि त्यांनी असं केलं नाही ना तर त्यांनाही जेलची हवा खावी लागेल. आई आई प्लीज तू तरी बोल ग. अगं फुटकी कवडी सुद्धा नाहीये ह्याच्याकडे. मी ह्याच्या घरी कशी जाऊ? विक्रांत, बघितलंस? ही तुझ्याकडे नाही, तुझ्या पैशाकडे पाहून लग्न करत होती. हे असंच असतं रे राजा. जे पैशांची हाव बाळगतात ना त्यांच्यासोबत हे असंच होतं. पण आता काय करणार? आता तर लग्न करावंच लागेल ना. नाही, मी ह्या भिकाऱ्याशी अजिबात लग्न करणार नाही. असं कसं? लग्न तर तुला करावंच लागणार. हा, आणि नुसतं लग्न नाही, लग्न करून ह्याच्या घरी जावं लागणार आहे. नाही बाबा, मी ह्याच्याशी लग्न करणार नाही आणि या भिकाऱ्याच्या घरी सुद्धा जाणार नाही. ठीक आहे, मग माझ्याकडे दुसरं ऑप्शन आहे. कुठलं ऑप्शन? मी रेश्माशी लग्न करतो आणि ह्यांच्या घरी घर जावं म्हणून राहतो. निखिल, हा ऑप्शन बेस्ट आहे. हो, म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतील ना. रेश्माला घर सोडावं लागणार नाही आणि मला सासू सासऱ्यांच्या रूपात आई वडील मिळतील. बरोबर ना? ठरलं तर मग निखिल रेश्माच्या घरी घर जावंय म्हणून राहणार. शुभमंगल सावधान.
रेशमाचं लग्न असं मोडायला नको होतं. खरंच गाई, पण रेश्मा अशी वागेल असं वाटलं नव्हतं कधी. पण आपल्याला वाटून न वाटून काय होणार आहे? हो, आणि तसंही आता सत्य सगळ्यांसमोर आलंच. तेच तर. आणि ते काका काकी आपल्याला बोलत असतात. चिटल्या, असं नको बोलूस ग. अगं का नाही बोलायचं मी? त्यांना म्हणा आपल्या पोरीची थेर बघा आधी. बरोबर आहे तिचं. काका आपल्याला बोलायची एक संधी सोडत नाहीत. नाहीतर काय रे, सतत आपले टोमणे मारत असतात. त्यांच्यासोबत ना असंच व्हायला पाहिजे. पण मला काय वाटतं, विक्रांतचं लग्न नाही झालं ते एका अर्थी बरंच झालं. बाय. हाय. आज जे काय घडलं त्या मागे रवळनाथाचा काहीतरी संकेत आहे असं वाटतं. म्हणजे कदाचित देवाला सुद्धा हे लग्न मान्य नव्हतं. आज जे काही घडलं ते वाईटच घडलं. हा, पण वाईटातून पण काहीतरी चांगलं घडू शकतं ना. हो, मलाही असंच वाटतंय. बाय. मला वाटतं तू विक्रांतचा अजून एकदा विचार करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं आपण सगळे थकलोय, जरा आराम करायला हवा. बाय. अगो एकदम विचार कर गो बा एकदा. ताईंच्या मनात नेमकं काय आहे ना, काहीच कळत नाही. मला असं वाटतं तिला तिचा वेळ घेऊ दे. मला ना आता बायची चिंता वाटायला लागली गो. पण मला ना ताईपेक्षा त्या निखिलची चिंता वाटते. का? म्हणजे बघ ना, आतापर्यंत त्याच्या आयुष्यात फक्त रेश्मा ताई होती, पण आता काका आणि काकी असे दोघही आलेत. निखिल, तुझं काही खरं नाही रे बाबा. चिटल्या, अगं काही काय बोलतेस? हे बघ, कसेही असले ना तरी ते काका काकी आहेत आपले. तसेही आहेत ना, म्हणूनच बोलते मी. इटल्या बरोबर बोलती. खरंच भाऊ त्याच्याशी कसे वागतील रवळनाथालाच माहित. तुम्ही पाणी घ्या. माका नको चट. हो, पण तू का एकदा सांगितलंय ना माका नको म्हणा. जा ठेव. बाबा, असं रडू नका ना. मग काय करू मी? सांग ना, काय करू? अगो तुझ्याकडसून माका ह्या अपेक्षित नव्हता. शिरला का ना बाबा, माझ्या अंगा अजिबात हात लावू नका. मग मी काय करीन ना, ह्या माझा माका पण कळायचा ना. शिरला का ना? बाबा हे बघा, जे झालं ते चुकीचंच झालंय. हो, पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. हो, अरे मग मी काय करू रोहन? सांग ना, काय करू?
त्याचं म्हाका अभिमान वाटत होतो ना, त्यांनी म्हाका खंय तोंड दाखवूक जागा नाही ठेवल्या. सांग ना रेश्मा, असा कशासाठी केलंस तू? अगो बाप म्हणून मी खंय कमी पडलंय म्हाका सांग ना. तुका जा हव्या ता सगळा दिलंय मी, आणि तू काय केलं? तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलं, चिरला का ना? ह्या काय तू बरा नाही केलंस रेश्मा. बाबा अहो का तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय? अगो रजनी, हेचो विचार रेश्मान करू गयो होतो. ह्या करताना तुका माझी जरा सुद्धा आठवण गेली नाही काय गो? एवढा सगळा केलंस आणि एका शब्दात माका नाही विचारलंस. अगो का माका फसवलंस? का त्या विक्रांतरावांका फसवलंस? बाबा मला माफ करा, माझी चूक झालीये. आता माफी मागायला काय फायदा अगो? माझ्या हातातून सगळा निस्तान गेला, आणि ह्या सगळा तुझ्यामुळे झाला, फक्त तुझ्यामुळे. चिरला कानात. बाबा मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. याच्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली मी बाबा. रेश्मा का असं का बोलतेस? ती चूक नव्हती, उलट तुझी आता करतेस ना ती चूक आहे. तू नाही शिकवायचा मला. रेश्मा मी तुझा राग समजू शकतो, पण प्लीज मला एक संधी दे. मी स्वतःला सिद्ध करून दाखवेन की मी पण मोठा माणूस होऊ शकतो. प्लीज. हे बस. आता एक शब्द जरी बोललस ना तरी जीभ हसडून हातात देन. चिरला का ना? अहो पण मी काही चुकीचं बोलत नाहीये. हे गप्प बस. आणि आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतो. शिरला का ना? नाही जाणार. जाईन तर तुमच्या मुलीला या घरातून घेऊनच जाईल, कारण आता आमचं लग्न झालंय. नाही मानत मी हे लग्न. मंगळसूत्र फेकून नातं संपणार नाहीये. आपल्यात कुठलंही नातं नाहीये, कळत नाहीये का तुला? तू नाही म्हटल्याने काही होणार नाहीये. आधी आपलं रजिस्टर लग्न झालं होतं आणि आज विधिवत. तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा. मी गरीब आहे म्हणून तू मला सोडून गेली होतीस ना? मग आता तू बघच मी किती पैसा कमवत होते. मी पण तुम्हाला एक दिवस खूप श्रीमंत होऊन दाखवेन. अहो मग कसं वाटतंय? आयुष्यातलं खूप मोठं टेन्शन संपल्यासारखं वाटतंय. हा, फायनली लग्न मोडलं. तुझं लग्न मोडलंय म्हणजे तू सॅड असणार. यावरून एक सॅड पार्टी व्हायला हवी. तुला पार्टी मागण्यासाठी कारण लागतच नाही ना. इथं राहायच रे, पण फायनली तुझ्या मनासारखं झालंय ना, एक छोटीशी पार्टी तर व्हायलाच हवी. अरे छोटी कशाला, मोठी पार्टी देईन मी तुला.
हे पण मी त्या निखिलचे आभार मानतो. तो वेळेवर आला म्हणून तर मला ही पार्टी मिळते. अरे मला भीती वाटली होती, एका क्षणी खरंच त्या रेश्मासोबत लग्न करावं लागतंय की काय. मी असताना बरं तुला लग्न करू दिलं असतं. तो आला नसता तर मी स्वतः ते लग्न मोडलं असतं आणि मोठं सेलिब्रेशन केलं असतं. आला मोठं. वा छान. म्हणजे इथं आपल्या इज्जतीचा पंचनामा झालाय आणि तुम्हाला सेलिब्रेशन सुचतंय. नाही काकी. विक्रांत, अरे हे तुला सगळं आधीपासून माहिती होतं तर मला सांगायला काय हरकत होती? आई तुला सांगितलंस तर तू विश्वास ठेवला नसतास. ठेवलाही असता कदाचित. विश्वास ठेवला नसताच आई, कारण तुझ्या डोळ्यांवर रमाकांत मयेकर नावाची पट्टी लागली होती. त्या माणसाचं नावच घेऊ नकोस. ही फॅमिली अशी निघेल असं वाटलं नव्हतं. आम्हाला आधीच माहिती होत आई. विक्रांत, अरे तुला कळतंय का आपल्या रेप्युटेशनला धक्का लागलाय? आता यालाही मीच जबाबदार आहे का? मी तुला बोललो होतो तर रेश्मासोबत लग्न लावून दे माझं म्हणून. हो, विक्रांत आधी नकोच म्हणत होता. मला तर काय करू ना काही कळतच नाहीये. तू काहीही करू नकोस मीना. बस जे होतं ना ते सगळं चांगल्यासाठी होतं असं म्हणतात आणि आपल्या बाबतीत तेच झालंय. काय चांगलं घडलंय? आपल्या इब्रतीचे वाभाडे निघाले. विक्रांतचं लग्न मोडलंय. हे बघ मीना, या सगळ्या गोष्टींकडे तू जर एका वेगळ्या अँगलने बघितलंस ना तर तुला माझं म्हणणं पटेल. तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय? हो, आणि मला असं वाटतं की या क्षणी आपण सर्वांनी खुश असायला हवं. माझ्या मुलाचं लग्न मोडलंय आणि तुम्ही मला खुश व्हायला सांगताय. हो, अगं विक्रांतच्या मनाविरुद्ध आपण हे लग्न केलं असतं तर आपल्याला ते महागातच पडलं असतं. सो मला असं वाटतं की हा मोमेंट आपण सेलिब्रेट करायला हवा. तुम्हाला काय गोंधळ घालायचा ना तो घाला, पण मी या सेलिब्रेशन मध्ये सहभागी होणार नाही. अगं आई, अगं ऐकून तरी घे. अरे जाऊ दे, उगाच कटकट नको. आपल्या पार्टीमध्ये व्यत्यय नकोय. आज सेलिब्रेशन करायचं. येस ऑफकोर्स, मी तुम्हाला दोघांना पार्टी देतोय. पार्टी? अरे एवढ्या मोठ्या संकटातून आपण सुखरूप सुटलोय. पार्टी तो बनतीये यार. आलोच मी. हा, येस, स्पेशल ओकेजन साठी राखून ठेवली होती. सो बॉयज, हाऊ इज द सेटअप? कम ऑन बॉयज, हॅव फन. बाबा, हा, आई आली तर? आई आली तर त्याला सांगू आपण विक्रांतचं लग्न मोडलं. त्या दुःखात आम्ही दारू पितोय. लेट्स स्टार्ट. चकणा जरा बरा आणायचा होता ना. सुरुवात करूया. सो 1 2 3 cheers. थांबा. हे लग्न होऊ शकत नाही. माझ्या मुलीचं लग्न थांबवची हिम्मत कशी करतास तू? कोण असतो? तुमच्या मुलीचा नवरा आणि तुमचा जावई आहे मी. लेकीचं एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न तुम्ही कसं करू शकता? ही सगळी डॉक्युमेंट्स खरी आहेत. यांना आपण कोर्टात जरी चॅलेंज केलं ना तरी कोर्ट सुद्धा हाच निकाल देईल. विक्रांत, तू सगळ्यांच्या समोर तू माझ्या पोरीचा अपमान केलास. मी तुका आयुष्यात कधीच माफ करूचे नाही. विक्रांत, मी इथे असताना तुम्हाला असं काहीही करू देणार नाही, कळलं? आता मी सगळ्यांसमोर जाहीर करते, हे लग्न मोडलं.
बाबा हो अंगात हात लावायचो नाही चिरला कानात. बाबा तुम्ही कधी दारू पित नाही आणि आज तुम्हीच. हा पिलंय मी दारू पिलंय रे. काय करू रोहन, माझ्या हातातच काय राहुला नाही रे. असं वाटलं ना काहीतरी जायचं आणि ततक संपवून टाकायचं शिरला का ना. बाबा हे बघा तुम्ही काहीही बोलू नका. आम्हाला सगळ्यांना तुम्ही हवेत. कशा हव्यात? माझा अपमान करू? अरे माझ्या पोरानेच माका लुटले रे देवा. बाबा मी काय केलंय? माझी काय चूक आहे? हा तुझी काय चूक म्हणजे? अरे तू काय केलंच नाही ना, हीच तुझी चूक आहे. कळलं? हीच चूक आहे तुझी. तू तुझ्या बहिणीकडे लक्ष दिलंस नाही. खाई जाऊन शेण खाता त्याच्यावरती लक्ष ठेवलंस नाही. आणि तू मका विचारतात तुझी काय चूक आहे? ह्याच चुकला रे तुझा रोन्या. ह्याच चुकला तुझा बाबा. नको. संपलं रे रोन्या, सगळं संपलं. हो रमाकांत मयेकर संपलो रे. मी त्या गिरिजा दडो शिकाऊक जाय होत पण सगळं माझ्यावरच उलटलं रे. बाबा प्लीज तुम्ही रडू नका हो. सांगते रोहन, ऍक्च्युली ना या सगळ्या गिरिजामुळेच झाला. आता यात तिचा काय संबंध आहे? अरे फितवले ना त्यांनी विक्रांतला, फितवले त्यांनी आणि त्यामुळे सगळं राड झालो शिरला कानात.